भुसावळ गाव, जिथे वडापाव विक्रेता तर बरेचसे आहेत, पण घाशीलाल यांसारखं एकही नाही. तर असं काय खास आहे घाशीलाल यांबाबत? चला जाणून घेऊ. नमस्कार, मी श्यामकांत रामदास अग्रवाल, भगवती रामदास अग्रवाल, जगदीश रामदास अग्रवाल, महेश अग्रवाल. माझं नाव प्रमोद श्यामकांत अग्रवाल. मी कल्पेश जगदीश अग्रवाल. माझं नाव गौरव महेश बिंदल. आमचा वडापाव विक्रीचा हा मेन व्यवसाय असून 98 वर्ष झाले आम्हाला या क्षेत्रात आम्ही काम करतोय. साधारणतः आमची आज इथे 5वी पिढी चालू आहे. 1930-35च्या दरम्यान आजोबा राजस्थानवरून आले. त्यावेळेला लहान प्रमाणात शेव चिवडा जिलेबी चालत होते. शेतकरी होते आमच्या आजोबा. शेती, घर, डोरडार. जेव्हा फार लहान शेवचड्याचा व्यापार होता त्यांचा, लहानपणापासून आम्ही हॉटेलमध्ये बघत होतो. त्यांनी जसं जसं आम्हाला शिकवलं तसं तसं आम्ही काम करत गेले. वडापाव लोक कमी पसंत करत होते, पण साधारणतः 1964-65च्या नंतर हे थोडं गेटअप पकडलं. श्री घाशीलाल शेठ हे माझे वडिलांचे आजोबा, म्हणजे मी 4थ्या पिढीमध्ये आलो. आमच्या पिढीप्रमाणे आलेलं आहे की व कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे 100% व्हायला हवं. आमचे आजोबा पंजोबा हे उच्च दर्जाचा माल वापरत होते. तेच उच्च दर्जाचा माल ग्राहकांचं सॅटिस्फॅक्शन पण 100% व्हायला पाहिजे. आणि आम्हाला काय पहिल्यापासून प्युअर खवाळायचं सांगितलं. शेंगदाणा तेल वापरत होते आजोबा बी, आम्ही बी प्युअर शेंगदाणा तेल वापरतो. प्युअर मटेरियल आणि गरम मसाला बी प्युअर पहिल्यापासून तोच वापरतो आम्ही. चांगल्या क्वालिटीचं बेसन, मिरची, गरम मसाला, त्याची शेकाई वगैरे चांगली असते, त्यासाठी तो चवदार लागतो. आपली खासियत अशी आहे वड्याची, आपण शुद्ध शेंगदाणा तेल वापरतात आणि त्याच्यात जो मसाले टाकतात ते हाताने कुटून टाकतात आणि थोडं जाड प्रमाणात घेतात. जाड प्रमाणात घेतल्यामुळे खाताना ते दाताखाली येतं, त्याची चव थोडी वेगळी लागते. लवंग आहे, मिरी आहे, सुंठ आहे, ते मसाल्याचे 17-18 जिन्नस आहे त्या प्रमाणात ठरलेले ते आम्ही वापरतो. सगळे जिथे लोक येतात, बाहेरगावचे, गावातले, भुसावळ शहरातले, जळगावचे, सगळे जिथले, धुळ्याचे, नंदुरबार, औरंगाबाद, जिथून जिथून लोक येतात त्यांचं प्रेम आहे सगळ्यांचं आमच्यावरती. ते खाल्ल्याशिवाय जात नाही आपल्या हॉटेलमध्ये. पहिल्या वडा खाल्ल्याशिवाय पुढे सावजावरून आले आम्ही. सावजाला जेवण केलं नाही आम्ही लग्नात, इथं वडापाव खायला. आणखी टेस्ट भेटत नाही. टेस्ट चविष्ट आहे. बाकीच्या ठिकाणी खाल्लं ना जसा टेस्ट एक आलू वडा खाल्ला का दिवसभर भूक लागत. इकडचा राहून आला म्हणजे वडापाव खायला. आम्ही इकडे वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही कुठे. इकडचं भुसावळचं इकडे कुठे 15 सध्या फ्रोझन फूड येतं. फ्रोझन फूडमध्ये भरपूर दुकानं उघडले जातात, फ्रँचायझीज उघडल्या जातात, पण साधारण 2 वर्षामध्ये सगळं वाइंडअप होऊन ते निघून जातात. इथे जवळपास 8 ते 10 फ्रँचायझीज आले होते वडापावच्या भुसावळमध्ये. गोली वडापाव, छोटू वडापाव, कोल्हापुरी वडापाव, हे वडापाव, ते वडापाव. तेव्हा लोकांना वाटलं की आता हे हलणार, श्री घाशीलाल शेठ वडापाव आता हलणार, असं लोकांचा फीडबॅक आला होता माझ्याकडे काही प्रमाणात. तेव्हा मी बोललो होतो की एक जे सायकल असतं 1000 डेजचं सायकल कंप्लीट होऊ द्या कोणत्या पण बिझनेसचं. 1000 डेजमध्ये जो टिकेल तो खरा. तर 1000 डेजमध्येच ते वाइंडअप होऊन गेले. भुसावळ नगरी जी आहे ती पगाराच्या आधारे असतो. त्याच्यामुळे जेव्हा ते पगारपणी होतं तेव्हा त्यांना थोडा इन्क्रीज होतो आणि नंतर काही दिवसात परत थोडं कमी जास्त होतं. साधारणतः काही मोठं काम नसल्यामुळे एवढे काही अडचणी आल्या. नॉर्मली एखाद्या मजूर वगैरेचं असलं तर तेवढं त्याची व्यवस्था आम्ही स्वतः एक दुसऱ्याकडून करून घेतली. तुम्ही मेहनत करणार
तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहणार, टायमाशी प्रामाणिक राहिल्यावरती कोणीच तुम्हाला तिथून हलवू नाही शकणार. आमचे जे पण कस्टमर्स आहेत त्यांना भरपूर धन्यवाद आम्हाला इथपर्यंत आणल्याबद्दल आणि आम्हाला इथपर्यंत आणून पोचवल्यामध्ये त्यांचा भरपूर सहभाग आहे.